तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आता आलो आहे बुवाजी बाबा देवस्थान डिग्रस येथे। मित्रांनो, आपण सकाळी सकाळी जात आहोत मंदिराकडे दर्शन करण्यासाठी। तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दोन्ही साइडला दुकाने लागलेली आहेत। मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहे मंदिराजवळ। तुम्ही बघू शकता मंदिराच्या गेटवरती विविध प्रकारचे दुकानांचे स्टॉल्स लागलेले आहेत आणि त्यामध्ये नारळ, प्रसादासाठी पेढे, पूजेचे साहित्य वगैरे खूप काही भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते। मित्रांनो, आपण आता पोहोचले मंदिरामध्ये। सकाळी सकाळी आपण आपल्या देवाचे दर्शन घेत आहोत। तुम्ही बघू शकता देवाची सुंदर अशी सजावट केलेली आहे। मित्रांनो, येथे तुम्ही बघू शकता भास्कर सर, दिवे सर आणि आमचे मित्र शेंगाळ सर हे खूप असे सुंदर यात्रेचे नियोजन करत आहेत। मित्रांनो, तुम्ही बघू शकता सकाळी सकाळीच दर्शनासाठी भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। अहिल्यानगरचे प्रसिद्ध उद्योजक शेवाळे मामा यांच्याकडून यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन केले जाते। त्याचं नैवेद्य दाखवण्याचे काम आता भाविक भक्त करत आहेत। देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर महाप्रसादासाठी भाविकांची खूप अशी गर्दी झालेली आहे। तुम्ही बघू शकता भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर भाविक लोकांनी गज ढोल नृत्यासाठी तयारी केलेली आहे। महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून येणारे भाविक भक्त लोक या गज ढोल नृत्याचा आनंद घेत असतात। मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये गजढोल नृत्याचा कार्यक्रम पार पडत आहे। गजढोल नृत्याचा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही बघू शकता देवाचा कार्यक्रम सुरू झाला आहे। तर देवाचा कार्यक्रम बघण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड अशी गर्दी झालेली आहे।
तुम्ही बघू शकता मित्रांनो, असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये आपला देवाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे आणि भाविक भक्त दर्शनाचा लाभ घेत आहे. दर्शन करून आता आपण सुद्धा निघालो आता आपल्या घरी. तर मित्रांनो, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.